तो गीता ग्रंथ कोर्टामध्ये शपथ घेण्यासाठी ठेवण्यापेक्षा शाळेमध्ये पाठ्यक्रमात जर ठेवला तर त्या ठिकाणी गुन्हेगारच निर्माण होणार नाहीत, शपथ घेण्याची वेळच येणार नाही. विठ्ठल विठ्ठल असा अलौकिक ग्रंथ आहे. या ग्रंथाला एवढं महत्त्व का आलं? ज्ञानोबरायांनाच विचारला. ज्ञानोबरायांना विचारलं, माऊली हा ग्रंथ एवढा श्रेष्ठ का आहे? ज्ञानोबराय सांगतात, काय सांगावं, कारण अगोदरच या ग्रंथाचा विषय फार श्रेष्ठ आहे. विषय विवेकाचा आहे, ज्ञानाचा आहे, वैराग्याचा आहे. बोलणारा भगवान परमात्मा आहे आणि ऐकणारा अर्जुनासारखा आहे, म्हणून श्रेष्ठ आहे. आधीच विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्तराज किरीटी परिसतू असे. बोलणारा श्रेष्ठ आहे, ऐकणारा श्रेष्ठ आहे आणि विषयी श्रेष्ठ आहे, म्हणून श्रीमद भगवद्गीता ग्रंथ श्रेष्ठ आहे. हा अभंग अत्यंत श्रेष्ठ आहे, उत्तम आहे. याचं कारण या अभंगामध्ये बोलणारे तुकोबराय आहेत, ऐकणारा भगवान परमात्मा आहे आणि विषय भगवत दर्शनाचा आहे. विठ्ठल विठ्ठल मनुष्य बोलत असताना प्रामुख्याने 3 प्रकारामधून बोलत असतो. बोलण्याचे 3 प्रकार आहेत. पहिला आहे वाद, दुसरा आहे संवाद आणि तिसरा आहे विसंवाद. आता वाद कशाला म्हणतात? म्हणजे शेजाऱ्याचा बांधावरून जो होतो तो वाद, काहीतरी कारणावरून, किंवा शेजारणीचा विनाकारण होतो, त्याला वाद म्हणत नाही. शास्त्रामध्ये त्याला वाद म्हणत नाहीत. मग जो तत्वजिज्ञासेसाठी ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जे बोललं जातं त्याला म्हणतात वाद. म्हणून शास्त्र सांगते त्या शुकरंबा संवादामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य श्री शुकदेवजी महाराज वादाची व्याख्या सांगतात. तीर्थे तीर्थे निर्मलम साधुवृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादः वादे वादे जायते तत्वबोधः बोधे बोधे भासते चंद्रचूडः वादे वादे जायते तत्वबोधः. म्हणून ज्या बोलण्यातून तत्वाचा बोध होतो त्याला वाद म्हणतात. आणि आमचे जगद्गुरु तुकोबराय सांगतात असा परमात्म्याचा संवाद त्याच्यामध्ये असेल आणि तो जर वाद असेल तर तो आम्ही आवडीने वाद करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद करू आवडीने वाद. तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद करू आवडीने वाद. तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद करू आवडीने वाद. तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद, तुमच्या सुखाचा संवाद. जगद्गुरु तुकोबराय सांगतात करू. त्या ठिकाणी कितीही चर्चा झाली तर त्याच्यामध्ये एक वाक्यता कधी होत नाही, त्याला म्हणतात विसंवाद. महाराज जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी पाहिली तर अनेक ठिकाणी आपल्याला विसंवादाची उदाहरणं पाहायला मिळतात. ग्रंथामध्ये विसंवाद नाही बरं, उदाहरणं आपल्याला विसंवादाचे पाहायला मिळतात. संत महात्मे या अवनी तलावर अवतीर्ण होतात ते जगत कल्याणासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. या ठिकाणी जगत कल्याणासाठी येतात. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर जगत कल्याण करत असतात आणि ते जगत कल्याण करत असताना परोपरीने प्रयत्न करतात. जगताला त्याचं
संत महात्मे कल्याणासाठी प्रयत्न करतात, पण जगताला त्याचं महत्त्व कळत नाही. जसं एखादी आई आहे, लहान मूल आहे, उन्हामध्ये खेळत आहे, त्या उन्हाने त्याला काय होणार आहे हे त्याला काही कळत नाही. पण अंगणामध्ये असणारी काम करणारी आई, तिचं अंतःकरण महाराज तुटत असतं. ती सांगते, बाळू उन्हामध्ये खेळू नको, बाबा सावलीमध्ये. या उन्हाने काय त्रास होणार आहे ते बाळूला माहितीच नसतं, पण ते आईला मात्र ते माहीत असतं. येतो हिताचा कळवळा, पडती हाती मून काळा. त्याप्रमाणे संत महात्म्यांना हो, जगत हे दुःख भोगत आहे, दुःख शोकाच्या घाई, मारिलियाची सेची नाही, हे सांगावया कारण काय. जे ग्रासिले माया, मायेने ग्रस्त झाल्यामुळे यांना दुःख आपल्याला होतंय हे कळत नाही, पण हे संत महात्म्याला कळतं. आणि संत महात्मे त्यांच्या समोर साधन घेऊन येतात महाराज. मुखी हाती टाळ दिंडी, मुखी नाम गाणे, गजर होतो बहु मोठ्याने, नाही निवडली थोर लहाने, नका निजो भिकेच्या भेनेगा. सर्व साधन समूह घेऊन संत महात्मे जगाच्या समोर येतात. जग मात्र तिकडं प्रवृत्त होत नाही. जगाचं उत्तर आहे, देव न लगे, 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 देव न लगे. साठवणीचे रुंदले खागे, साठवणीचे रुंदले खागे, साठवणीचे रुंदले जागे, साठवणीचे रुंधले जागे, साठवणीचे रुंधले जागे, साठवणीचे रुंधले जागे. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले खागे, साठवणीचे रुंधले खागे, साठवणीचे रुंधले खागे. देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे, साठवणीचे रुंधले जागे, साठवणीचे रुंधले जागे. संत म्हणतात देव घ्या कोणी, आणि जगाचं उत्तर आहे देव न लगे. याला म्हणायचं विसंवाद. हो, आणि तिसरा, पहिला आहे वाद विसंवाद, आणि तिसरा आहे संवाद. संवाद त्याला म्हणतात, देवभक्ताचा जो होतो त्याला म्हणतात संवाद. श्रीमद भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जी पुष्पिका आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, श्री कृष्णार्जुन संवादे. श्री कृष्णार्जुन, श्री कृष्णार्जुन, हा भगवान परमात्म्याचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. आणि त्याही मध्ये संसारिक जे बोललं जातं त्यामध्ये दोघं बोलत असताना तिसऱ्याने बोलू नये, तो मूर्ख ठरतो. फार मोठा इतिहास त्याच्या मागे आहे, परंतु आपल्याला वेळ नाही. म्हणून संत महात्मे आणि भगवान परमात्म्याच्या मध्ये सर्व जग जरी आलं तरी त्यांचा उद्धार होतो, त्या ठिकाणी त्यांचं नुकसान होत नाही. म्हणून सर्व जगाचा उद्धार. चातकाची एक कणवे, मेघू पाणीयासी धावे, तेथ चराचर आघवे, निवाले जेवे का अनन्यगती कमळा, लागी सूर्ये वेळोवेळा. बघा, सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा. त्याप्रमाणे का वत्साचे निवरसे, दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे, जगदोद्धरण. अर्जुनाच्या निमित्ताने जगाचं कल्याण झालं. म्हणून दोन संत महात्म्या आणि देवाच्या संवादामध्ये जगत कल्याण असतं. जगद्गुरु तुकोबराय आज भगवान परमात्म्याशी संवाद साधतायत, आणि तो संवाद साधत असताना आपल्याला आलेला अनुभव तो परमात्म्याला सांगत आहेत की देवा, मी तुझ्या रूपाचा आकार पाहिला आणि तो मला कसा दिसला. अभंगाचं प्रथम चरण. देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार, देखोनिया तुझ्या रूपाचा आकार.
देखोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोनिया तुझ्या रूपाचा आकार देखोनिया तुझ्या रूपाचा आकार भाव भाकटी कर ठेवोनिया भाकटी कर ठेवोनिया तेने माझ्या चेता होय समाधान तेने माझ्या चेता होय समाधान उभा कटी कर ठेवोनिया उभा कटी कर ठेवोनिया तेने माझ्या चेता होय समाधान तेने माझ्या चित्ता होय समाधान तुकोबराय सांगतात, देखून या तुझ्या रूपाचा आकार उभा कटीकर ठेवून या. हे देवा, तुझ्या रूपाचा आकार मी पाहिला आणि तो कसा दिसला? उभा कटीकर ठेवून या. भगवान परमात्मेने कमरेवर हात ठेवलेले आहेत. कटी कर ठेवून, कट म्हणजे कंबर, कर म्हणजे हात. सुंदरती ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. करकटावरी तुळशीच्या माळा ऐसे रूप डोळा दावी हरी. म्हणून भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत. पहिला भगवान परमात्मा उभा आहे. उभा कटीकर ठेवून या. भगवान परमात्मा उभा का आहे हो? कारण भगवान परमात्म्याला बसता येत नाही. भक्ताची सेवा करण्यासाठी तत्पर, म्हणून भगवान परमात्मा उभा आहेत. भगवान परमात्मा उभा का आहेत? आणि फार मोठी चर्चा झाली महाराज, भगवान परमात्मा उभा का आहेत. पूर्ण पंढरपुरामध्ये, आळंदी, देहूमध्ये, महाराष्ट्रभर चर्चा आहे. नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर महाराज उत्तरेकड गोकुळापर्यंत ही चर्चा गेली. एक ती गवळण त्या ठिकाणी पंढरपूरला आलेली आहे. भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, आनंद वाटला. पुन्हा गावी गेलेली आहे. दुसऱ्या गवळणीने विचारलं, बाई लवकर सांग म्हणे, तू पंढरपूरला गेलती, देवाचं स्वरूप कसं आहे? तिने सांगितलं, बाई आजपर्यंत असं काही पाहिलं नव्हतं. आपल्याला पाहण्याची सवय आहे. देवडा चरणी वाजवितो वेणू, देवडा चरण पाहण्याची सवय आहे. किंवा प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये धनुष्यबाण हातामध्ये घेतलेलं असं रूप पाहिलं. पण पंढरपुरामध्ये ते जे रूप आहे ते त्या ठिकाणी समचरण दृष्टी विटेवरी साजिरे भगवान परमात्म्याचे चरण सम आहेत आणि भगवान परमात्मा उभा आहे. उभा असं म्हटल्याच्या नंतर त्या दुसऱ्या गवळणीने विचारलं, का ग बाई, तो उभा आहे असं तू म्हणते, पण तो उभा का आहे? हो ग बाई म्हणे, मीही कधी विचार केला नाही तो उभा का आहे. म्हणे ठीक आहे, तू आत्तापर्यंत विचार केला नाही, पण आत्ता मी बोलल्याच्या नंतर आत्ता तरी तुझ्या लक्षात आलं ना? ती म्हणली हो. मग सांग बरं तो उभा का आहे? ती म्हटली, बाई मला काही सांगता येत नाही. मग ही म्हटली, तुला माहिती आहे का? ती म्हटली, मलाही माहीत नाही. म्हणजे दोन्ही त्या ठिकाणी दोघीलाही माहिती नाही. मग जी गोष्ट आपल्याला माहिती नसते ती काय केली पाहिजे? ज्यांना माहिती आहे त्यांना विचारली पाहिजे. बरं, ज्याला विचारायचे तो कसा पाहिजे? शहाणा पाहिजे ना. आणि दुसरी गोष्ट, तो बोलका पाहिजे, त्याला व्यवस्थित ते मांडता आलं पाहिजे. मग या जगामध्ये सर्वात शहाणा आणि सर्वात बोलकं कोण आहे? सर्वात शहाणा म्हणजे काय? भगवान वेद आहेत आणि बोलणारे भगवान शेषजी आहेत. ज्ञानोबराय सांगतात, पाहे पा जाणिवेचे निबळे, कोण वेदापासून असे आगळे, की शेषाउनी तोंडागळे बोलके आते. दोघही त्या ठिकाणी आहेत. मग ही सखी तिला विचारती, बाई त्या वेदाला विचारू का? दुसरी सखी म्हणती, बाई
त्या वेदाला तर विचारूच नका. पुसू नका बाई, पुसू नका बाई, हा वेदासे काही, वेदासी काही, हा कळलेचे नाही, कळलेचे नाही. शेष शिनल्या झाल्या द्वितत्र, जिभा जिभा देव का हो बेटेवरी, उभा उभा देव का हो बेटेवरी, उभा उभा देव का हो बेटेवरी, उभा उभा शेष शिनल्या झाल्या द्वितत्र, जिभा जिभा देव का हो बेटेवरी, उभा हा देव का हो विटेवरी, उभा उभा देव का हो विटेवरी, उभा उभा. ती सखी सांगते पुसू नका बाई, वेदाला वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिबा, देव काहू विटेवरी उभा. देव कशासाठी विटेवरी उभा आहे? प्रश्न काय आहे? देव उभा कशासाठी आहे? आमच्या संत महात्म्याने सांगितलं, वाट पाहे उभा, म्हणून उभा आहे. तो भक्तांची वाट पाहतो. आणि कोणासाठी उभा आहे? उभा भाविकासाठी. भाविकासाठी भगवान परमात्मा उभा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, उभा कटी कर ठेवून या. भगवान परमात्म्याने आपले हात कमरेवर ठेवलेले आहे. भगवंताने कमरेवर हात का ठेवले बरं? अनेक भक्तांनी अनेक भाव काढलेले आहेत महाराज, अनेक सुंदर सुंदर भाव काढलेले आहेत. एका भक्ताने सांगितलं, भगवान परमात्म्याने कमरेवर हात का ठेवले? कारण भगवान परमात्म्याचे हात दुखू लागले म्हणून परमात्म्याने कमरेवर ठेवलेले आहेत. म्हणले हात का दुखू लागले? म्हणले अर्जुनाची घोडी त्या ठिकाणी युद्धामध्ये रथ चालवून अर्जुनाचे घोड्याचे दोर धरून भगवंताचे हात दुखले. काही भक्तांनी सांगितलं, धर्मराजाच्या राजसूय यज्ञामध्ये त्या ठिकाणी ब्राह्मणाचे पात्र उचलून भगवान परमात्म्याचे हात दुखलेले. काहींनी सांगितलं गोवर्धन पर्वत उचलला, काहींनी सांगितलं गोदोहन केलं म्हणून हात दुखू लागले. काही महाराष्ट्रातले होते, त्यांनी सांगितलं हे कारण नाही, मग नाथ महाराजांच्या घरी चंदन उगाळून भगवंताचे हात दुखू लागले म्हणून परमात्म्याने हात कमरेवर ठेवलेले आहेत. काही भक्तांनी सांगितलं हात दुखतात म्हणून कमरेवर ठेवले नाही, मग म्हणले देवाची कंबर दुखू लागली म्हणून कमरे. सर्वांना प्रमाण आहेत बरं, कमरेवर ठेवलेले आहेत. म्हणले कंबर का दुखू लागली? म्हणले ज्यावेळेस यशोदा मैयाने भगवान परमात्म्याला उखळाला बांधलं आणि उखळाला बांधल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला उखळाला ओढत 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 बाहेर आले. बाहेर विमळ आणि अर्जुन नावाचे 2 वृक्ष होते, भगवान परमात्मामधून गेले. उखळ वृक्षाला त्या ठिकाणी अडकलं, भगवंताने जोरात ओढलं, उन्मळून पडले आणि तसा भगवंताच्या कमरेला झटका बसला आणि झटक्या सरशी मणक्यात पडला गॅप. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान विनोदाने किंवा भावनेने या भक्ताने भाव काढलेले आहेत. पूज्यपाद आचार्यांनी, शंकराचार्य महाराजांनी सुंदर असा भाव सांगितलेला आहे. भगवान परमात्म्याने कमरेवर हात का ठेवलेले आहेत? कारण भगवान परमात्मा सांगतात, जे माझे भक्त आहेत त्या भक्तांना हा भवसागर माझ्या कमरे एवढा आहे हे दाखवण्यासाठी भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवलेले आहेत. प्रमाणम भवाब्दे इदम मामकानाम नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वसत्ते धृतो नाभिकोशप परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि म्हणून भगवान परमात्म्याने कमरेवर हात ठेवलेले. उभा कटी कर ठेवून या. तुकोबरायांना विचारलं, महाराज भगवंताचं दर्शन झालं, तो उभा आहे, कमरेवर हात ठेवलेले आहेत, त्याचे कारणही सांगितले, पण त्याचा तुमच्या अंतकरणावर काय परिणाम झाला? तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. माझ्या चेता होय समाधान, तेने माझ्या चेता होय समाधान, तेने माझ्या
चित्ता होय समाधान समाधान तेने माझ्या चित्ता होय समाधान हे वाटते चरण न सोडावे वाटते चरण न सोडावे वाटते चरण न सोडावे वाटते चरण न सोडावे तेने माझ्या चेता झाले समाधान तेने माझ्या चेता होय समाधान होते माझ्या चित्ता होय समाधान समाधान तेने माझ्या चित्ता चित्ता होय समाधान समाधान तुकोबराय सांगतात तेने माझ्या चित्ता होय समाधान वाटते चरण न सोडावे. भगवंताच्या दर्शनाने माझ्या चित्ताला समाधान झालं. भगवंताचं दर्शन मनुष्याने करत जावं का तर त्याने समाधान चित्ताला होतं. म्हटले तुकोबराय समाधान होतच का? तुकोबराय म्हटले हो. कशावरून? हा गे माझा अनुभव तेने माझ्या चित्ता होय समाधान. तुकोबराय आपला अनुभव प्रतिपादन करतात. माझ्या चित्ताला समाधान झालेलं आहे. मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे काही प्रयत्न करतो, जे काही जीवनामध्ये करत असतो तो कशासाठी करतो? समाधानासाठी करतो, सुखासाठी करतो. मात्र गंमत अशी वाटते मनुष्य समाधानाच्या पाठीमागं धावतात आणि समाधान कुठं धावतं हे यांना कळतच नाही. याचं कारण असं आहे की ज्या गोष्टीमध्ये समाधान आहे तिथं हे शोधत नाहीत आणि हे ज्या ठिकाणी शोधतात त्या ठिकाणी समाधान नाही. आणि नियम असा आहे जी गोष्ट ज्या ठिकाणी असते ती गोष्ट त्या ठिकाणी शोधल्याच्या नंतरच ती भेटत असते. म्हणून दुसऱ्या ठिकाणी कितीही शोधा ती भेटू शकत नाही. म्हणून ज्या ठिकाणी हे शोधतायत ते ठिकाण आहे संसाराचं ठिकाण आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. ज्ञानोबराय सांगतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. सुखाची गोष्ट देखील या संसारामध्ये आपल्याला ऐकायला मिळत नाही. तिथं समाधान प्रत्यक्ष केव्हा भेटणार आहे? म्हणून माणसं प्रयत्न मात्र सोडत नाहीत. मला हे केल्याच्या नंतर समाधान होईल, हो लग्न केल्याच्या नंतर समाधान होईल, झालं महाराज. नंतर चतुर्भुज आहेत, षडभुज झाल्याच्या नंतर समाधान होईल. समाधान काय प्राप्तच होत नाही. मग काही माणसं हुशार आहेत महाराज, हार मानतील ते माणसं कसे? समाधान भेटत नाही म्हणून आपल्या मुलाचंच नाव काय ठेवून देतात, पण तरीही भेटत नाही. का? वर्म चुकलेला आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात आमच्या चित्ताला नेहमी समाधान आहे, त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे? सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. म्हणून तुझे चरण पाहिलेले आहेत म्हणून माझ्या चित्ताला समाधान होत आहे. तेने माझ्या चित्ता होय समाधान वाटते चरण न सोडावे. आता चरण सोडण्याची इच्छा होत नाही. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, आता कोठे धावे मन तुझे चरण देखील. या भगवंताचे चरण प्राप्त झालेले आहेत म्हणून त्या ठिकाणी आता चरण सोडण्याची इच्छा नाही. तुकोबरायांना सांगितलं महाराज चरण प्राप्त झालेले समाधान झालं, सोडण्याची इच्छा नाही. इथपर्यंत आम्हाला कळालं. आता वेळ झालेला आहे. लवकर सांगा की तुम्ही हे जे प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी साधना काय केली? ते साधन तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गातो गीत वाजवीत टाळी मुकी
मुखी गातो गीत वाजवितो टाळी हो मुखी गातो गीत वाजवितो टाळी हा हा मुखी गातो गीत वाजवितो टाळी 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 नाच तो रावोळे प्रेम सुखे नाच तो रावोळी प्रेम सुखे नाच तो रावोळी प्रेम सुखे नाच तो नाच तो रावोळी प्रेम सुखे हा देणे माझ्या चित्ता होय समाधान 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 तुकोबराय सांगतात मुखी गातो गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळे प्रेम सुखे. मी साधना काय केलेली आहे साधन तीन साधनं त्या ठिकाणी तुकोबराय सांगतात. पहिलं साधन मुखी गातो गीत, दुसरं साधन वाजवितो टाळी आणि तिसरं साधन आहे नाचतो राऊळे प्रेम सुखे. मुखी गातो गीत प्रेम सुखे वाजवितो टाळी प्रेम सुखे नाचतो राऊळी प्रेम सुखे. प्रेम सुखाने आनंदाने मी हे साधना करत आहे. मुखी गातो गीत, गीत गातो. गीत म्हणजे कोणतं? गीत म्हणजे कोणतंही गीत नाही, लोकगीत नाही महाराज, किंवा आई माझा मायेचा सागर असले गीत नाही महाराज. रामकृष्ण गीते गातो वासुदेव मी ऐका, म्हणून भगवान परमात्म्याचं नामस्मरण हेच मी गीत गातो. मुखी गातो गीत वाजवितो टाळी. टाळी मी वाजवत आहे महाराज. टाळी मनुष्याने वाजवली पाहिजे. टाळी वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. माझ्या वाक्यावर विश्वास ठेवून धरून चला, वेळ कमी आहे. त्या ठिकाणी पारमार्थिक दृष्टीनेही फायदा आहे, वैज्ञानिक दृष्टीनेही फायदा आहे, आयुर्वेदाच्या दृष्टीनेही फायदा आहे आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही टाळी वाजवण्याचे फायदे आहेत. म्हणून टाळी वाजवत जा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तिसरी साधना सांगितले नाचतो राऊळी प्रेम सुखे. तुकोबराय सांगतात आम्ही राऊळामध्ये म्हणजे मंदिरामध्ये देवाच्या समोर नाचत असतो. संत महात्मे कीर्तनामध्ये भगवंताच्या समोर नाचतात. बरं नाचतात. म्हणले महाराज आम्ही सामान्य माणसंही नाचतात पण देवाच्या समोर नाही. कशाच्या समोर नाचतात? डीजेच्या समोर नाचतात महाराज. डीजेच्या तालावर माणसं नाचतात. संत महात्मे सांगतात देवाच्या समोर नाचा. आणि हे नवर देवाच्या समोर नाचतात. देवाच्या समोर नाचतात पण नवर देवाच्या समोर नाचतात महाराज. म्हणून त्या डीजेच्या समोर किंवा व्यवहारामध्ये किती नाचलं त्याला धन्यता नाही महाराज. या जगामध्ये तोच एक धन्य आहे की जो हरीच्या रंगामध्ये नाचतो. धन्य तोची एक हा धन्य तोची एक धन्य तोची एक हरी रंगी नाचे हा धन्य तोची एक हरी रंगे नाचे. धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे हा धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. हा 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 हा
रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे हे धन्य जगी तोची एक धन्य जगी तोची एक धन्य जगी तोची एक हरी रंगे नाचे नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगे नाचे राम कृष्ण वासुदेव राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे धन्य जगी तोची एक धन्य जगी तोची एक धन्य जगी तोची हरी रंगे नाचे नाचे धन्य जगी तोची एक हरी रंगे नाचे. नाथ महाराज सांगतात धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. हरीच्या रंगात जे नाचतात ते धन्य आहेत. माणसं हरीच्या रंगात नाचत नाहीत, मग संसाराच्या रंगात नाचतात महाराज ना, मग ते धन्य नाहीत. मग ते कोण आहेत? तुकोबराय सांगतात ते धन्य नाहीत. मग ते काय करावी ती मोलाची माकडे नाचता ती पुढे संसाराच्या. जगद्गुरु तुकोबराय त्यांना माकडं म्हणतात, ते धन्य नाही. तुकोबरायच केवळ म्हणतात असं नाही महाराज, ज्ञानोबराई त्यांना माकडच म्हणतात. हो काय तियेचेनी छंदे चित्त आराधी श्रियेचे तियेचेनी छंदे नाचे माकड गारुडियाचे जैसे होय. त्या गारुड्याचं माकड जसं असतं तसे संसारामध्ये नाचतात. संसाराच्या रंगामध्ये नाचत असतील तर ते धन्य नाहीत. म्हणून संत महात्मे सांगतात आम्ही संसाराच्या रंगात नाचणार नाहीत, मग नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. कीर्तनाच्या रंगामध्ये संत महात्मे नाचतात महाराज. हो म्हणून संत महात्मे काय रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. हरिदास आहेत ते कीर्तनामध्ये नाचतात. आणि भगवान परमात्मा तेथे असे देव उभा. भगवान परमात्मा मात्र उभा असतो आणि संत महात्मे नाचतात. आणि ते कीर्तनकार जर नामदेवरायांसारखेच जर असतील ना महाराज, हो आणि ते कीर्तन वाळवंटासारख्या स्थानामध्ये असेल आणि त्या कीर्तनाला गाणारे ज्ञानोबरायांसारखे असतील तर भगवान परमात्म्याला उभं राहवत नाही महाराज. भगवान परमात्मा ही नाचतो आणि नाचत असताना एवढा देह भान विसरून नाचतो की नाचताना केव्हा पितांबर गळून पडला देवाचं देवालाही नाचता नाचता हा नाचता नाचता देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर हा नाचता 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 देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर देवाचा गळला पितांबर नाचता नाचता सावध होई देवाईचा भोले कबीर सावध होई देवा ऐसे भोले कबीर हा नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करे. नामदेवराय कीर्तन करतात आणि पुढे पांडुरंग परमात्मा भगवान परमात्मा नाचतो महाराज.
आणि नाचत असताना देह भान विसरून भगवान परमात्मा नाचतो. आणि नाचता नाचता भगवान परमात्म्याचा पितांबर गळला महाराज, गळून पडला खाली. बरं झालं कबीर महाराज जी जवळ बसलेले होते सावध होते. कबीर महाराजांनी भगवान परमात्म्याला सावध केलं आणि काय झालं म्हणून भगवान परमात्मा एकदम दचकले आणि मग त्या ठिकाणी देह भानावर आले. कीर्तनामध्ये भगवान परमात्मा नाचतो, संत महात्मे नाचतात महाराज. ही वारकरी साधना आहे ती सर्व समावेशक अशा प्रकारची साधना आहे. अंग राखून करण्याची साधना नाही. 18 दिवस आमचे वारकरी ज्ञानोबरायांच्या तुकोबराय आदी करून संत महात्म्यांच्या पालखी सोहळ्याबरोबर पंढरपूरला पायी जातात आणि जात असताना आळंदीपासून पंढरपुरापर्यंत गात नाचत त्या ठिकाणी जातात. रडत पडत जात नाहीत महाराज. हो, आळंदीमध्ये निघत असताना जेवढा उत्साह आहे तेवढाच पंढरपूरमध्ये प्रवेश करत असताना उत्साह असतो. हो, उलट पंढरपूरमध्ये प्रवेश करत असताना उत्साह दुगुणित असतो महाराज. म्हणून नाचत जाऊ त्याच्या गावा रे सुख देईल विसावा. म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या गावाला कसं गेलं पाहिजे? नाचत गेलं पाहिजे. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत नाचत जातात आणि पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर 4 दिवस झोपून राहतात का? तिथंही झोपून राहत नाही महाराज. तिथं त्या ठिकाणी वाळवंटामध्ये येतात आणि वाळवंटामध्ये आल्याच्या नंतर खेळ मांडतात महाराज, खेळ. आणि ते खेळ मांडल्याच्या नंतर मग काय महाराज? कीर्तनाचा खेळ आहे. खेळ मांडी येला वाळवंटे गाये, खेळ मांडी येला वाळवंटे गाये. नाचते वैष्णव भाये रे, नाचते वैष्णव भाये रे. हा क्रोध अभिमान केला पावटने, क्रोध अभिमान केला हा हा हा. एका लागतील पाये रे, एका लागतील पाये रे. हा एका लागतील पाये रे, एका लागतील पाये रे. नाचते आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावली 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 रे. आणि म्हणून पंढरपूरमध्ये गेल्यानंतरही संत आमचे वारकरी त्या ठिकाणी खोलीमध्ये बसत नाहीत, वळकुटीवर पडून राहत नाहीत. काकडा प्रारंभ झाला की वारकरी स्नान करून आलेच महाराज. सर्व त्या ठिकाणी उत्साहाने परमार्थ करतात. म्हणून तुकोबराय सांगतात ही आमच्या जीवनामधील साधना आहे. म्हणून मुखे गातो गीत, वाजवितो टाळी, नाचतो राऊळे, प्रेमसुखाने रावळामध्ये नाचत असतो. टाळी मी वाजत असतो. टाळी वाजणं तुम्हाला सांगितलं अत्यंत महत्त्वाचं आहे. टाळीचा महत्त्व काय आहे? वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला इतिहास पाहायला मिळतो. वैराग्य राग रसिक त्या ठिकाणी गोरोबा काका महाराज 2 हात आपले तुटलेले आहेत आणि हात नसणारे गोरोबा काका पंढरपूरमध्ये नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये येतात की ज्या कीर्तनामध्ये परमात्मा नाचतो, ज्या कीर्तनामध्ये ज्ञानोबराय चाल म्हणतात, त्या कीर्तनामध्ये ऐकण्यासाठी काका बसलेले आहेत. नामदेवराय सांगतात सर्व हात उंच करा आणि हात उंच करा. आणि मधलं भजन होतं ठोबा रोकमाय. हात उंच केले, गोरोबा काका आपले थोटे हात वर करतात आणि आश्चर्य घडतं महाराज. गोरोबा काकाला पुन्हा हात फुटतात. हे टाळी वाजवण्याचं महत्त्व आहे. म्हणून मनुष्याने टाळी वाजवली पाहिजे. सर्वजण आता प्रेमाने हात उंच करा, हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण. विठोबा रखुमाये जय जय विठोबा, हरी जय जय विठोबा रखुमाये. हा हा
विठोबार घुमाई बोला विठोबार घुमाये विठोबार घुमा विठोबार घुमाये विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाये विठोबार घुमाई जय जय विठोबार हरि 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 जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार विठोबार घुमाई जय जय विठोबार जय जय विठोबार घुमाई जय जय विठोबार घुमाये विठोबार घुमाई कुंडली कवरदार श्री ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान की विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबा 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 तुकोबराय सांगतात आमच्या जीवनामध्ये साधना मुखी गातो गीत वाजवितो टाळी नाचतो राऊळे प्रेम सुखी आणि या साधनेने संत महात्मे कृतकृत्य होतात महाराज तृप्त होतात. आता पुन्हा काही मिळवण्याची इच्छा यांच्या अंतकरणामध्ये राहत नाही म्हणून कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. भगवत दर्शन झालेलं आहे भगवंताचं नाम प्राप्त झालेलं आहे आता कशाची इच्छा नाही म्हणून तुकोबराय सांगतात की मला भगवान परमात्म्याचं नाम प्राप्त झालं त्या नामाच्या समोर सर्व जगामध्ये जे असेल ते सर्व तुच्छ आहे. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे दुत्य तुझ्या नामा पुढे तुका म्हणे माझ तुझ्या नामा पुढे तुका म्हणे तुझ्या नामा पुढे तुका म्हणे माझ तुझ्या नामा पुढे म्हणे माझा तुझ्या नामा पुढे तुका म्हणे माझा तुझ्या नामा पुढे हा तुका म्हणे माझा तुझ्या नामा पुढे नामा पुढे तुका म्हणे माझा तुका म्हणे माझा तुझ्या नामा पुढे तुझ्या हे बापुडे प्रेम तुझी तुझ्या हे बापुडे सकाळी तेने माझ्या चित्ता होय समाधान तेने माझ्या चित्ता होय समाधान तुझ हे बापोडे तुझ हे बापोडे सकळाई तेने माझ्या चित्ता होय समाधान तेने माझ्या चित्ता होय समाधान वाटते